कहाणी आहे मुंबईची। 40 वर्षापूर्वी मुंबईचा विकास जेव्हा सुरूच होत होता, जॉन जॅक्सनने तिथं स्वतःचा एक कॅफे ओपन केला, जॅक्सन कॅफे। हा कॅफे शहराच्या गर्दी असलेल्या ठिकाणी होता, त्यामुळे कॉफीसाठी प्रत्येक वेळी गर्दी असायची। कॉफी सोबतच केक, पेस्ट्री आणि थोडाफार नाश्ता पण असायचा। जॉन भाऊ, माझी रेग्युलर स्ट्रॉंग कॉफी आणि एक वेज पफ। ओके। आमच्यासाठी कॉफी आणि एक 1 चॉकलेट पेस्ट्री। ओके मॅडम। या काळामध्ये जॅक्सन कॅफे खूप प्रसिद्ध होता। ग्राहक वेटिंग मध्ये उभे राहत होते। मयूर, तू टेबल नंबर 4 ला सर्व कर आणि शंकर, तू बाहेर चेअर्स लाव। हो सर। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे ग्राहकांची खूप गर्दी होत होती। यावेळेस जॉनचा कॅफे खूप चांगला चालला होता। तो सकाळ आणि संध्याकाळ एकत्र करून खूप जास्त कमाई करत होता। 20 वर्षांनंतर जॅक्सन कॅफेमध्ये खूप चेंजेस आले आणि त्या कॅफेची देखभाल जॉनचा मुलगा अँथनी तो करत होता। यावेळेस कॅफेच्या बाहेर गर्दी तर नसायची, पण कॅफे कधी खाली पण जात नव्हता। सर, सिग्नल जवळ एक कॅफे सुरू झालाय। आपले जेवढे कस्टमर्स आहेत ते तिथे जात आहेत। तू टेन्शन नको घेऊस, आपले कस्टमर्स लॉयल आहेत। त्यांना आपल्या कॉफीचा टेस्ट खूप पसंत आहे, ते लोक इथेच परत येणार। आणि तसंच झालं। अँथनीचे रेग्युलर कस्टमर्स त्याच्या कॅफेमध्ये रिटर्न येत होते। अँथनी, आमची एक रेग्युलर कॉफी प्लीज। ओके मॅडम। काल आम्ही त्या नवीन कॅफेमध्ये गेलो होतो। खूप बकवास टेस्ट आहे त्या कॉफीची। त्यांना तर कॉफी बनवायलाही येत नाही अँथनी। तुमच्या कॉफीची टेस्ट टू गुड। थँक्यू मॅडम। युअर कॉफी। जेव्हा अँथनीचं कॅफे चालू होतं त्यावेळेस खूप कॅफेज ओपन झाले, पण अँथनीचा कॅफे हा तेवढाच प्रसिद्ध राहिला, कारण त्याच्या कस्टमर्सना त्याच्या हाताची कॉफीच आवडत होती। जॉन सारखी तर नाही, पण अँथनी पण चांगले पैसे कमवत होता। अजून 20 वर्षांनंतर ह्या कॅफेची देखभाल डॅनियलच्या हातामध्ये गेली। हा आमचा फॅमिली बिझनेस आहे डॅनियल। तुला कुठल्याही परिस्थितीत याला परत फेमस करावं लागेल। यस सन। जेव्हा मी या कॅफेला सुरू केलं होतं तेव्हा लोक बाहेर वेट करायचे, पण आता वेळेनुसार सर्व काही चेंज झालं आहे। आता तर या कॅफेमध्ये कोणीच येत नाही। आय नो आजोबा, आपल्याला कॅफेमध्ये चेंजेस करावे लागतील। होय, माझ्या काळात या पूर्ण एरियामध्ये फक्त आपलाच कॅफे होता। इट वॉज न्यू देन। आणि आपल्या कॉफी आणि स्नॅक्सचा टेस्ट पण युनिक होता। त्यावेळेला वेज पफ्स फक्त आपल्याच कॅफेमध्ये मिळायचे। तुला पण असं काहीतरी युनिक करायला पाहिजे। मी पण कॅफेमध्ये पिझ्झा स्टार्ट केला होता, हाच विचार घेऊन की मुंबईमध्ये एवढे सारे पिझ्झा पार्लर्स आहेत, त्यामुळे आपला आयडिया पूर्णपणे फसला। सो जे पण करायचंय विचार करून करशील। अँथनी, आय डोंट ॲग्री विथ यू। डॅनियल, तू काहीतरी वेगळं कर। ठीक आहे आजोबा, गिव्ह मी सम टाइम। मला विश्वास आहे की मी जॅक्सन कॅफेला परत पॉप्युलर करू शकतो। आणि आता डॅनियलने रिसर्च करायला सुरुवात केली। आधी तर मला कॅफेचा इंटेरियर चेंज करायला हवा। नेक्स्ट, प्राइजेस असे ठेवूया की नॉर्मल लोक अफोर्ड करू शकतील। आणि देन मला काहीतरी युनिक लॉन्च करायचं आहे, पण काय त्याचा विचार करतोय। डॅनियलने एक मोठी लिस्ट बनवली। त्याचा फ्रेंड जो इंटेरियर डिझायनर आहे त्यांनी त्याला बोलवलं। हॅलो, तुला या कॅफेला रिनोव्हेट करायचं आहे, पण मिनिमम बजेटमध्ये। दिस प्लेस इज नाईस। इथे खूप सगळे अँटिक्स आहे, फक्त ब्राईट कलर आणि रिपेअर करण्याची गरज आहे, आणि थोडी लाईटची पण। ग्रेट, तर काम स्टार्ट करूया। जेनीने दुसऱ्याच दिवशीपासून काम करायला सुरुवात केली। मोकळ्या भिंतींना पेंटिंग करायला चालू केलं आणि सगळ्या कॅफे मधल्या फर्निचरला नव्या पद्धतीने अरेंज केलं, आणि एकाच आठवड्यामध्ये कॅफे पूर्णपणे चेंज झाला। नाईस, आता तर खूप चांगलं वाटतंय। आय होप आता कस्टमर्स येतील। नक्कीच येणार। आपण नाव बदलू शकतो का? नाही। आपण फक्त 3.0 ऍड करू शकतो का? म्हणजे? जॅक्सन्स 3.0 कॅफे। येस, दॅट्स अ ग्रेट आयडिया। फायनली जॅक्सन कॅफेचा बोर्ड चेंज झाला। आता डॅनियल तयार होता कॅफेला सुरुवात करण्यासाठी। कॅफे बाहेरून खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होता।
त्यासाठी यंगस्टर्स खूप आकर्षित झाले. डॅनियलने ती प्रत्येक गोष्ट विकायला सुरुवात केली जी यंगस्टरला खायला खूप जास्त आवडते. एक फ्रेंच फ्राईज आणि 2 बर्गर. आमच्यासाठी एक चिकन पिझ्झा. ओके सर. सुरुवातीला खूप सगळे कस्टमर्स येऊ लागले. कॉलेजला जाणारे विद्यार्थी कॅफेमध्ये येऊ लागले आणि फोटो काढून त्याला सोशल मीडियावरती पोस्ट करू लागले. हे बघून डॅनियल खूप आनंदी होता. त्याचा खानदानी कॅफे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला होता. पण हळूहळू ग्राहक यायला बंद झाले होते. आता हळूहळू कॅफेमध्ये गर्दी दिसेनाशी झाली. आता डॅनियलला चिंता होऊ लागली. अशाने तर मी वर्कर्सला पगार पण नाही देऊ शकेल. मला काहीतरी करायलाच पाहिजे. त्या दिवशी तो चिंतेतच घरी गेला. काय झालंय? कुठल्या विचारात आहेस? आजोबा, कॅफेची विक्री खूप घसरत चालली आहे. मी लॉस मध्ये आलोय. कळत नाहीये की मी काय करू. काहीतरी वेगळा विचार कर. अशी कुठली डिश? त्या डिशला खाऊन कस्टमर्स तुझ्याचकडे येतील. समथिंग युनिक. दादाची ती आयडिया डॅनियलला खूप चांगली वाटू लागली. तो इंटरनेटवर शोधू लागला की नवीन कोणती डिश तो लोकांना देऊ शकतो. बर्गर, पिझ्झा, फ्राईज तो ऑलरेडी लोकांना देत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष काळ्या पिझ्झावरती गेलं. काळा पिझ्झा एकदम वेगळा होता. डॅनियलला तो काळा पिझ्झाची आयडिया खूप आवडली. दुसऱ्याच दिवशी डॅनियलने कॅफेमध्ये काळा पिझ्झा बनवला. दिसायला तर हा काळा आहे, पण स्वाद मध्ये तर हा खूपच चांगला आहे. डॅनियलला त्याची युनिक आयडिया ही मिळाली होती. त्याने कॅफेच्या बाहेर मोठे मोठे पोस्टर्स लावले आणि ते पण ब्लॅक पिझ्झाचे. आणि पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली. एक ब्लॅक पिझ्झा. मला पण एक ब्लॅक पिझ्झा. डॅनियलचा ब्लॅक पिझ्झा येताच खूप प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावरती पिझ्झा खूप व्हायरल झाला आणि त्याच्या कॅफेच्या बाहेर काळा पिझ्झा खाण्यासाठी खूप मोठी मोठी लाईन लागू लागली. डॅनियलने खूप सगळ्या लोकांना कामावरती ठेवलं. एक मोठ्या कंपनीवाले डॅनियलच्या जवळ आले. आम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या ब्लॅक पिझ्झाची रेसिपी आम्हाला विका. आम्ही तुम्हाला करोडो रुपये देईन. माझी एक अट आहे. कसली अट? की तुम्ही ब्लॅक पिझ्झा मुंबईच्या कुठल्याच पार्लरमध्ये विकणार नाही. मुंबईच्या बाहेर तुम्ही विकू शकता. जॅक्सनने पिझ्झा कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आणि त्याला त्याच्या रेसिपीसाठी करोडो रुपये मिळाले. जॅक्सनचा स्पेशल काळा पिझ्झा मुंबईमध्ये फक्त जॅक्सनकडेच मिळत होता, ज्याला खाण्यासाठी लोक खूप मोठी लाईन लावत होते. डॅनियलने एका तीरमधून 2 निशाणे साधले होते. एक त्याच्या कॅफेला त्यांनी युनिक बनवलं आणि दुसरा स्वतःच्या रेसिपीसाठी त्यांनी करोडो कमवले. जॉन आणि अँथनीला डॅनियलवरती गर्व होता आणि अशा प्रकारे जॅक्सन कॅफेचा काळा पिझ्झा न्यूजपेपरची हेडलाईन बनली.